आपली योजना वर्षोपासून ठक्कर बापा योजना आहे. त्याच्यानंतर NKT थानावाला चॅरिटेबल ट्रस्ट, त्याच्यानंतर श्रीमती धनलक्ष्मीबेन नानजीभाई थानावाला चॅरिटेबल ट्रस्ट, हे द्वारा अख्खा भारतात द्यायचं काम करायचं. आणि लोकांना मी एकच सांगतो की जर सुखी व्हायचं असला तर सुखी देव पण करू शकणार नाही, मात्र शिक्षण करू शकणार. सरस्वती मोठी बहीण लक्ष्मी लहान आहे. सरस्वती आली की लक्ष्मीला यावं लागतो. एक वेळा सरस्वती आली की त्याला कधी सांगावं लागणार नाही, त्याला हात जोडावं लागणार नाही, त्याला हात पसरावं लागणार नाही, आणि त्याचे सरस्वतीबरोबर संस्कार आले पाहिजे. आज मी गावोगावी फिरत आहे. कुठलाही गाव असा नाही आहे, मस्जिद पण माझे भरपूर आहे. जय भगवान मस्जिद. मंदिर तो 1.25 लाख आहे आणि दर महिन्याला 2-4 मंदिर नवीन करत असतो. जे गावात मंदिर जुना झाला आहे त्याला नवीन करायची आपली जबाबदारी आहे. जे गावात शाळा नाही आहे तिथे शाळा, त्याला तिकडून सहयोग देऊन त्याला शाळा करून घ्यायची, कारण शाळाशिवाय चालणार नाही. सांगायचे आहे ते सांगायचे असे कर्म चाललेलं आहे. आणि हे कर्मामध्ये देव मी समजतो. माझी वय आता 85 आहे, पण माझा ट्रस्ट आखा भारतात द्यायचा आहे. आता कांतीभाई बोले मेरे को 50 लाख देना है, तो मैं बोला जय भगवान. कोई बोलता 30 CR देना है, तो मैं बोला जय भगवान. क्योंकि मैं संकल्प केला आहे की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कोणाच्या पैसे घेणार नाही. पण मात्र कोणी पण येऊन द्या, कुठली जात नाही माझी. कोणी आला त्याला परत पाठवायचं नाही. ऑपरेशन होईल तेवढा त्याला सहयोग द्यायचा. आज आश्रमशाळा पण भरपूर आहे, त्याचप्रमाणे वृद्ध लोकांचे आश्रम पण भरपूर आहे. कोणी तुमच्याकडे कोणी असं आठवलं आहे, माणसं आले तर माझ्याकडे पाठवा. 1 रुपयाच्या चार्ज शिवाय ते माणसाला ठेवणार. माऊली असली तर माऊलीला ठेवणार, माणूस असलो तर माणूस ठेवणार. त्याचप्रमाणे लहान मुलं 3 असेल आणि वडील गेले असेल तर आई विधवा आहे, त्या आईच्या बरोबर मी मुलाला पण ठेवतो आणि त्याला शिक्षण इंग्लिश मीडियम देतो. युनिफॉर्म चोपडे सगळं माझे, त्याच्याकडून काय माझे म्हणजे देवाचे, माझे काय नाही आहे. तर हे काम करतो. त्याचप्रमाणे महिला विधवा असली त्याला संचा मिशीन देतो, म्हणजे काय त्याला कुठे हात लांबवायला लागेल नाही. 100, 200, 300 रुपये घरात बसून कमवू शकते. असे 500, 1000, हजारापासून जास्त दिलेले आहे. टेलिफोन, पहिला टेलिफोन एक्सचेंज, टेलिफोन जे कॉल करायचे असतो ते बूथ पण भरपूर दिलेले आहे. पोलीस चौक्या पण दिले आहे. आणि आपल्या नावाची मालसेट घाटवर पोलीस चौकी आहे, नानजीभाई खिमनी थानावाला पोलीस स्टेशन, पोलीस चौक्या पण भरपूर आहे. काल आपली धर्मशाळा 11. तर सांगायच्या उद्देश कशासाठी आहे की लोक जे आले त्याला राहायला द्यायच्या, कुठलीही अपेक्षा ठेवायची नाही. कारण माणसामध्ये देव आहे, देव कुठे मंदिरात नाही आहे. आम्ही कुत्रा बिलाडीमध्ये देव बघतो म्हणून एवढी मोठी हॉस्पिटल काढली आहे. लोक असं सांगते की बाबा इधर बड़ा महल बनाओ ना तो कितना पैसा मिला. मतलब मेरे को पैसा नहीं, ये पैसा मांगता है. CR नहीं चाहिए मेरे को, क्योंकि CR लेके रात को टेन्शन काय को मागता है. मी कुठे पण झोपून जातो स्टेशन पण, काय मला फरक पडत नाही. प्लेनमध्ये बसतो, रेल्वेमध्ये बसतो, AC मध्ये बसतो, फर्स्ट AC मध्ये बसतो. पण झोपायच्या असतात मी रोडवर पण झोपून जातो, कारण झोप एवढी मस्त येते का बोलूच नका.